दिलेर खान सुमारे 30,000 पठाणी फौज घेऊन बऱ्हाणपुराहून निघाला आणि नाशिक जिल्ह्यात घुसला. या भागातील अनेक किल्ले मराठ्यांनी कब्जात घेतलेले होते. त्यातीलच कणेरागड या नावाचा डोंगरी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. दिलेर खान हा कणेरा घेण्यासाठी सुसाट निघाला. दिलेर हा अत्यंत कडवा आणि हट्टी असा सरदार होता. कणेऱ्याच्या परिसरातच सपाटीवर महाराजांचा एक जिवलग शिलदार अवघ्या 700 मराठी पायदळांनीशी तळ ठोकून होता. कारण मोगलांच्या फौजा केव्हा स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता. म्हणून ही 700ची तुकडी गस्तीवर राहिली होती. या तुकडीचा खेत होता रामाजी पांगेरा. हा रामाजी विलक्षण शूर होता. प्रतापगडच्या युद्धात अफजलखानच्या सैन्याविरुद्ध जावळीच्या जंगलात या वाघाने भयंकर थैमान घातले होते. दि. 10 नोव्हेंबर 1659 त्याने पराक्रमाची शर्थ केली. तो हा रामाजी पांगेरा कणेऱ्यापाशी होता. एक दिवस दिवसाउजडी त्याला हेरांनी खबर दिली की औरंगजेबाचा खासा सरदार दिलेरखान पठाण भलं मोठं घोडदळ घेऊन कणेऱ्यावर चालून येत आहे. दिलेरची फौज खरोखरच मोठी होती. त्याच्या पुढे रामाजीची फौज चिमुटभरच होती. ही खानाच्या आक्रमणाची खबर मिळताच खरे म्हणजे रामाजीने आपल्या सैन्यानिशी शेजारच्याच आपल्या कणेरा गडावर जाऊन बसायला हरकत नव्हती. ते सोयीचे आणि निर्धास्त ठरले असते. पण रामाजी पांगेऱ्यातला वाघोबा चवताळून उठला. तो आपल्या चिमुटभर मावळ्यांपुढे उभा राहिला. दिलेर खान मोठ्या फौजेनिशी चालून येतो हे त्या चिमुकल्या मराठी तुकडीला समजलेच होते. रामाजी आपल्या लोकांच्या पुढे उभा राहिला आणि मोठ्या आवेशात तो गरजला, "मर्दांनो, खानाशी झुंजायचंय. जे जातीचे असतील, म्हणजे जे जातिवंत योद्धे असतील ते येतील. मर्दांनो, लढाल त्याला सोन्याची कडी, पळाल त्याला चोळी बांगडी," असे बोलून रामाजीने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून फाडून फेकला. डोईचे मुंडासेही फेकले. अन दोन्ही हातात हत्यारे घेऊन त्याने एकच हरहर केला. साक्षात जणू भवानीच संचली. अवघ्या मराठी सैन्यानेही तसेच केले. मूतिर्मंत वीरश्रीने कल्लोळ मांडला. उघडे बोडके होऊन मराठी सैन्य भुयभुयाट करू लागले. अन दिलेर खान आलाच वणव्यासारखे युद्ध पेटले. तलवारबाजीने दिलेर खान थक्कच झाला. त्याला पुन्हा एकदा पुरंदरगड अन मुरारबाजी देशपांडा आठवला. झुंज शथीरची चालली होती. पण मराठ्यांचा आणि रामाजीचा आवेश दारूच्या कोठारासारखा भडकला होता. अखेर हट्टी दिलेर हटला. त्याचे सैन्य पळत सुटले. दिलेरलाही माघार घ्यावी लागली.